सध्या राज्यपालांच्या आजारपणावरनं चर्चा रंगलेली आहे, कारण या पेच प्रसंगामध्ये जर राज्यपाल प्रत्यक्ष उपस्थित नसतील तर शिंदे गट नेमका काय करणार, कारण शिंदे गट आजच गट स्थापनेचं पत्र देईल अशी माहिती मिळत होती। उल्हास बापट घटनातज्ञ आपल्या सोबत असणार आहेत आणि त्यांच्याशी सविस्तरपणे या विषयावरती संवाद साधेल माझा सहकारी मंदार गोंजारी। मंदार, सध्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षामध्ये पुढची कायदेशीर प्रक्रिया काय असेल, कायदेशीर डावपेच दोन्ही बाजूकडून कसे लढवले जातील हे आपण उल्हास बापट सरांकडून जाणून घेणार आहोत। सर, पहिला मुद्दा जो सातत्याने बोलला जातो आहे की शिवसेनेची जी संख्या आहे आमदारांची ती पाहता 37हून अधिक जर आमदार शिंदेंसोबत असतील तर शिवसेना ही अधिकृतपणे शिंदेंची होईल। अगदी बरोबर आहे। ॲक्च्युली हे विधान परिषद आणि राज्यसभा यांच्या निवडणुका झाल्यानंतर क्रॉस वोटिंग होत आहे आणि आतमध्ये मतभेद आहेत हे उघडच झालं होतं। आता 85 साली राजीव गांधी यांनी जी 52वी घटना दुरुस्ती केली, ज्याला 10वं शेड्यूल लावलं गेलं राज्यघटनेला, अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे तुम्ही म्हणालात तसं पक्षांतर बंदी कायदा, तर त्याच्यामध्ये अत्यंत स्वच्छ शब्दात दुसऱ्या पॅराग्राफमध्ये म्हटलेलं आहे की एखाद्यांनी पक्ष सोडला किंवा पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध मतदान केलं किंवा केलं नाही मतदान तर तो डिस्क्वालिफाय होतो। याला 3 अपवाद आहेत। एकाला स्प्लिट म्हणायचे म्हणजे 1/3 बाहेर गेले तर, पण ते आता नाही आहे, ते रद्द झालं आहे। दुसरा अपवाद आहे मर्जर, म्हणजे 2/3 म्हणजे 2/3 जर का बाहेर गेले तर ते डिस्क्वालिफाय होत नाहीत। आणि हा जो मुद्दा आहे हा घटनेमध्ये अत्यंत स्वच्छ शब्दात लिहिलेला आहे की जे 2/3 लोक बाहेर पडतील तो पक्ष धरला जाईल आणि जे 1/3 राहतील तो राहिलेला गट असेल। म्हणजे जर का 37 किंवा त्याच्याहून जास्त लोक शिंद्यांबरोबर बाहेर पडले तर तो शिवसेना होईल आणि राहिलेला जो गट आहे तो गट म्हणून राहील। सर, आता एकनाथ शिंदे हे गटनेते देखील आहेत शिवसेनेचे। शिवसेनेने त्यांना काल त्या पदावरून हटवलेलं आहे आणि दुसऱ्या आमदारांना ते पद दिलेलं आहे। आत्ताच्या परिस्थितीमध्ये मग गटनेता हा कोण ठरू शकतो, एकनाथ शिंदे की चौधरी? नाही, जसं विलच्या बाबतीत होतं म्हणजे मृत्यूपत्राच्या बाबतीत होतं की जे शेवटचं मृत्यूपत्र असतं ते बरोबर धरलं जातं, तोच कायदा इथे लागू होतो की आत्ता अजून त्यांचे 37 लोक बाहेर जाऊन तो वेगळा पक्ष झालेला नाही। त्यामुळे आधीचा जो पक्ष आहे त्याचे जे पक्षप्रमुख असतील म्हणजे उद्धव ठाकरे असतील कदाचित, तर त्यांना गटनेता बदलता येतो, त्याप्रमाणे त्यांनी तो बदलला आहे, ते कायदेशीर आहे। सर, आता गटनेता बदलल्यामुळे काय फरक पडू शकतो आणि एकनाथ शिंदेंनी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना देणं हे पुरेसं आहे राज्यपालांनी पुढची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, नवीन सरकार बनवण्यासाठी? कसं आहे, त्यांच्याकडे जर का 37 सदस्य असतील तर गटनेता कोण आहे म्हणजे व्हीप कोण आहे याला फारसं महत्त्व उरत नाही, कारण ते डिस्क्वालिफाय होणारच नाही आहेत। आता प्रत्येकाचं पत्र हे वेगवेगळं सह्यांसकट राज्यपालांना द्यावं लागेल की हे 37 लोक आम्ही बाहेर पडलो आहे, परंतु ते पत्र त्यांनीच लिहिलं आहे का याची सगळी शहानिशा करावी लागेल, त्याला खूप वेळ लागतो। त्याच्यापेक्षा काही वेळा जास्त चांगली पद्धत भारतामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वापरली गेली आहे, ते म्हणजे प्रत्यक्ष त्या व्यक्तीलाच गव्हर्नरसमोर उभं करायचं। तर 37 लोक जर का हे जे आहेत यांना जर का गव्हर्नरसमोर उभं केलं की हे सगळे शिवसेनेतून बाहेर पडलेत तर ते लगेच होईल काम। राज्यपालांना कोरोना झाला आहे तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्यासमोर जरी हजर केलं गेलं तरी हे होऊ शकतं? नाही, आता नवीन टेक्नॉलॉजीच्या जगात काही शक्य आहे, परंतु माझं आणखी एक मत असं आहे की आत्ता जी कोरोनाची लाट आलेली आहे ती अतिशय माइल्ड आहे, याला काही ऑक्सिजन लागत नाही किंवा व्हेंटिलेटरही लागत नाही। त्यामुळे हॉस्पिटलमधून सुद्धा राज्यपालांना राज्यकारभार चालवता येतो अंडर मेडिकल डायरेक्शन। त्यामुळे तुम्ही म्हणता तसंही करता येईल, पण मी असं ऐकलं की गोव्याच्या राज्यपालांना त्यांनी ते खंडन केलंय, आपले राज्यपाल जे आहेत ते कार्यभार पाहणार आहेत। पुढचा प्रश्न सर की जर या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना बडतर्फ करायचं झालं किंवा काढून टाकायचं झालं तर ते विधानसभा अध्यक्षांना त्याचे अधिकार असतात आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष नाहीत, ते पद रिक्त आहे, तर उपाध्यक्ष हे करू शकतात, तालिका अधिकारी करू शकतात, त्यांना ते अधिकार आहेत? जी व्यक्ती स्पीकर म्हणून त्या खुर्चीवर त्यावेळी बसलेली असते त्याला सर्व अधिकार असतात, ॲक्टिंग स्पीकर असतात ते, त्यामुळे त्यांनाही या सगळ्या गोष्टी करता येतात। म्हणजे विधानसभा अध्यक्ष आता ते पद रिक्त आहे याचा काही परिणाम होणार नाही जर करायचं झालं शिवसेना? नाही, विधानसभा
चालवण्याचा आणि जो स्पीकर असतो विधानसभेचा त्याला पूर्ण अधिकार असतात. काही वेळा ते हजर राहिले नाही तर त्यांच्याऐवजी जी दुसरी व्यक्ती त्या पदावर बसेल तात्पुरती, त्या व्यक्तीलाही ती ॲक्टिंग स्पीकर धरली जाते आणि त्याला पूर्ण अधिकार असतात. हे आमदार तुम्ही म्हणता तसं जर त्यांना राज्यपालांसमोर हजर केल्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती काय असू शकते? आता मी राजकारणात अजिबात जात नाहीये. मी राज्यघटनेला धरून तेवढंच बोलतोय की यांना जर का हजर केलं 37 लोकांना, तर ते 37 अधिक भाजपची लोक, अधिक काही इंडिपेंडंट, हे जर का तुम्ही सगळं धरलं तर हे अगदी उघड आहे की उद्धव ठाकरेंचं बहुमत त्या ठिकाणी गेलेलं आहे. तसं जर का झालं तर अपेक्षा अशी आहे उद्धव ठाकरेंकडनं की त्यांनी आपणहून राजीनामा द्यावा. आणि त्यांनी जर का राजीनामा दिला तर राज्यघटना असं सांगते की राज्यपालांचा हा अधिकार आहे की नवीन मुख्यमंत्री कोणाला बोलवायचं. तर ते अर्थातच ज्याला बहुमत प्राप्त होऊ शकतं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना बोलवतील. पण देवेंद्र फडणवीस त्यांना हो म्हणतीलच असं नाही, कारण आत्ता जर का ते मुख्यमंत्री झाले तर कोणाच्या तरी मदतीने होणार आणि उरलेल्या कालावधीसाठी म्हणजे 2 वर्ष राहणार. याच्याऐवजी त्यांना जर का असं वाटलं की नाही निवडणुकाच घ्याव्या आणि मी स्वतःच्या बळावरच 144 लोक मिळवू शकतो, म्हणजे मग मला 5 वर्ष राहता येईल, निवडणूक झाल्यापासून मग 5 वर्षाचा कालावधी असतो, तर हा त्यांचा पूर्णपणे राजकीय निर्णय आहे. आणि त्यामुळे असं जर का झालं की देवेंद्र फडणवीस पण नाही म्हणाले तर मग कोणाचंच सरकार होत नसेल तर 356 कलमाखाली राज्यपाल तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करतील की गव्हर्नमेंट फॉर्म होत नाही आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावावी. राष्ट्रपती राजवट जर का लागली तर मग 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात आणि मग त्या 6 महिन्यात आपल्याला कळेल की कोण येतं सत्तेवर. सर, याच्या आधीचा एक प्रश्न होता तो थोडासा अधिक विस्ताराने की हे जे शिवसेनेचे नवे गटनेते आहेत अजय चौधरी, तर त्यांची नियुक्ती आत्ता जे उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे नरहरी झिरवळ यांनी केलेली आहे, तर ती वैध ठरते आहे का? कारण एकनाथ शिंदेंनी असा दावा केला आहे की ही नियुक्ती अवैध आहे आणि तेच खरे गटनेते आहेत. नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं की आत्ता या क्षणाला अजून त्यांनी त्यांचं वेगळेपण सिद्ध नाही केलेलं आणि त्यामुळे आत्ता जी शिवसेना आहे अस्तित्वात त्यांच्याकडेच हे अधिकार राहतील. अच्छा, म्हणजे जे चौधरी आहेत ते गटनेते कायदेशीर दृष्ट्या आहेत, ते राहतील. आत्ता आहेत, पण समजा त्यांनी काहीही जरी आदेश दिला तरी 37 लोकांनी तो पाळला नाही तर ते डिस्क्वालिफाय होतच नाही आहेत. सर, आपण फक्त कायद्याच्या अंगानेच बोलतो आहोत, राजकारण वगळून. आत्ता आमदारांची जी संख्या दिसते आहे एकनाथ शिंदेंसोबत, त्यांनी सह्याही केलेल्या आहेत, ते त्या ठिकाणी सह्यांचे कागद हजर केले जातील किंवा प्रत्यक्ष तुम्ही म्हणता तसं त्यांना समोर हजर केलं जाईल. परंतु एक दुसरी शक्यता ही कालपासून बोलली जाते आहे की यापैकी किती आमदार हे स्वतःहून गेलेत आणि किती आमदारांना बळजबरीने फसून किंवा किडनॅपिंग हा शब्द देखील इथल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून वापरला जातो. तर अशा परिस्थितीमध्ये जरी आत्ता या आमदारांनी सह्यांचं पत्र दिलं आणि उद्या परवा कधी जर ते असे म्हणाले की नाही नाही आमचा त्या एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा नाही आणि पुन्हा ते जर परत फिरले, भूमिका बदलली, तर जर तरच्या गोष्टी आहेत तर काय होऊ शकतं? नाही, मग नाही होणार. मग ते डिस्क्वालिफाय, म्हणजे ते काही 37ला पोचत नाहीत, म्हणजे 25-40 असतील ते डिस्क्वालिफाय होतील आणि मग ती मेजॉरिटी जे लागते 144 त्याच्याऐवजी ती कदाचित 134 वर येईल. म्हणजे हे फरक त्या ठिकाणी होणारच आहेत आणि ते परत येऊ शकतात. म्हणजे जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अजित पवार ज्यावेळी गेले होते देवेंद्र फडणवीसांकडे, सकाळचा जो शपथविधी झाला त्याच्यानंतर NCPची अनेक लोक परत आले आणि त्यावेळी बरोबर हेच झालं होतं की जयंत पाटील यांना नेमलं होतं व्हीप म्हणून. तर त्याहीवेळी मला विचारणा करण्यात आली होती NCPकडनं की जो शेवटचा नेमला जातो तोच व्हीप असतो. तसं जयंत पाटील त्यावेळी होते, तसं आत्तासुद्धा शिवसेनेने शेवट जो नेमला आहे तो व्हीप असणार आहे. फक्त यांच्याकडे खरेच 37 लोक असतील तर काहीच परिणाम होत नाही आणि मग पुढचं सगळं क्लिअरच आहे ना की मग शिवसेना हा नवीन गट आणि भाजप यांची युती होऊन एक तर आत्ता सरकार स्थापन होईल नाही तर नंतर होईल, पण होणार हे निश्चितच आहे. होणार हे निश्चित आहे, परंतु त्यामध्ये अनेक कायदेशीर बाबी इथून पुढे देखील पाहायला मिळतील. जसं की मी आत्ता विचारलं होतं की एकदा त्यांनी सह्यांचा पाठिंबा दिला किंवा सह्यांचं पत्र दिलं की ते ग्राह्य धरून पुढची प्रक्रिया सुरू होईल. पुन्हा त्यांनी भूमिका बदलली तर त्याला फार काही अर्थ नाही राहणार. नाही, ते पुन्हा लेजिस्लेचरमध्ये त्यांना ती भूमिका चालू ठेवावी लागेल. इतकं सोपं नाही आहे ते. म्हणजे प्रत्येक स्टेजला आता कसं आहे की पक्षनिष्ठा ही गृहीत धरलेली असते
आज मुक्ता टिळकांसारखी व्यक्ती इतकी आजारी असताना सुद्धा जाऊन पक्षाकरता मतदान करतात. त्यांना काही कुठल्या हॉटेलमध्ये डांबवून ठेवावं लागत नाही, कारण त्यांची पक्षनिष्ठा निश्चित आहे. आताच्या हल्लीच्या सदस्यांची पक्षनिष्ठा नसून ती सत्तानिष्ठा असते, कोण कुठे जात आहे वगैरे. त्यामुळे पुढे काय होईल ते मी नाही सांगणार. म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलं, मी राजकारणावर बोलणार नाही. धन्यवाद सर. राजकारणावरती सर बोलत नाही आहेत, परंतु यातून जे प्रश्न निर्माण होत आहेत ते कायदेशीर आहेत आणि पुढच्या काही तासांमध्ये, पुढच्या काही दिवसांमध्ये हे कायदेशीर डावपेच हे मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंकडून खेळले जाणार आहेत. कॅमेरामन राजेश बिडकर मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.